तर मस्त असे टम्म फुगलेले खुसखुशीत असे भटुरे तयार आहेत। बघू शकता कसे मस्त असे टम्म फुगलेत आणि खूप छान बनलेले आहेत। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असे फुगलेले छोले भटुरे खुसखुशीत खूप वेळ असेच कडक राहतात 1 तास आणि छोलेची भाजी ढाबा स्टाईल आपण ही थाळी बनवलेली आहे। तर एक मी भटुरा असं खोलून दाखवतो तुम्हाला, बघू शकता। वा क्या बात आहे, खूपच छान बनलेले आहेत। तर तुम्हाला हे आवडेल, एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट बनलेलं आहे। 1 ते 1.5 तासामध्ये फक्त पीठ भिजण्यासाठी वेळ लागलेला आहे। पीठ पण लवकर भिजण्यासाठी काय ट्रिक वापरायची ते सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेले आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण बनवतोय छोले भटुरे। तर अगोदर आपण छोले शिजण्यासाठी टाकायचे। हे असे छान भिजून घेतलेत, मस्त भिजलेले, तर शिजवून घ्यायचेत आपल्याला। तर हे खडे मसाले घेतलेत, 6 मिरे घेतले, 4 लवंग, 1 चक्रफूल, 1 हिरवी वेलची, तेजपत्ता, 1 जिरं आणि हे दालचिनीचा तुकडा आहे। तर आपल्याला हे खडे मसाले टाकायचे आणि हा पाव चमचा आपल्याला हे चहा पावडर टाकायची। अशी आपण पोटली बांधायची त्याची। अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, किंवा मग चहा पावडर उकळून घ्यायची आणि त्याचे पाणी गाळून टाकायचं। अशा प्रकारे। तर कुकरमध्ये छोले घ्यायचे। आपण 3 लोकांसाठीची भाजी बनवतोय। त्यामध्ये आता हे खडे मसाले टाकायचे आणि नंतर आपण काढून घेणार आहोत हे। त्यामध्ये घालायचे पाणी। पाणी जास्त नाही घालायचं, जास्त जर पाणी घातलं तर छोले लवकर शिजले जात नाही। त्यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ आणि चिमूटभर सोडा, म्हणजे छान शिजतात मऊ छोले। आणि ह्याच्या 5 ते 6 शिट्टे घ्यायचे म्हणजे छान शिजले जाते। आता साईडला ठेवायचे शिजण्यासाठी, गॅसवरती ठेवते। तर छोले शिजतात तोपर्यंत आपल्याला भटुरे बनवून घ्यायचे। तर भटुरेचं पीठ मळण्यासाठी हे ह्या कपाने 2 कप मैदा घेतलाय, अर्धा कप गव्हाचं पीठ, 3 चमचे रवा घेतलाय, अर्धी वाटी दही आहे, ही थोडीशी साखर घेतली अर्धा चमचा, आणि हे बेकिंग पावडर आहे अर्धा चमचा, 2 चिमूट सोडा आहे खाण्याचा सोडा, आणि हे मीठ घेतले पाव चमचा, आणि 3 चमचे आपले तेल घेतले ते भटुरेमध्ये टाकण्यासाठी। तर आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचे। तर भटुरेचं पीठ मळण्यासाठी अगोदर आपण दही टाकून घ्यायचे। आंबट दही घ्यायचे आणि त्यामध्ये आता साखर घालायची, म्हणजे साखर विरल्या जाईल। तुम्ही किती साखर घेतली तरी चालेल। घालायचं मैदा, गव्हाचं पीठ, रवा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि हे मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। आणि तेल घालायचं, आपल्याला थंडच तेल घालायचे, म्हणजे आपल्याला जर कुरकुरीत अशा क्रिस्पी वस्तू पाहिजे असतील तर मग गरम करून घालायचे। मस्त असे जाळीदार बनतात भटुरे, जसे ढाब्यावर असतात तसे।
हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स झालेले. मी काय केलंय, थोडंसं गरम पाणी केलंय म्हणजे पटकन ॲक्टिव्ह होण्यासाठी. आता जास्त वेळ नाही आहे, नाहीतर जेवढं पीठ जास्त भिजेल तेवढे छान होतात भटुरे. हे गरम पाणी थोडंसं टाकल्यामुळे काय होईल, पटकन ॲक्टिव्ह होईल त्यामधील सोडा आणि बेकिंग पावडर. म्हणजे तासाभरात आपले पीठ छान भिजेल. माझा व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करा आणि माझ्याकडून तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे बी कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. आपल्या सगळ्या रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने प्रमाणबद्ध असतात. थोडंसं तेल लावून मऊ करायचं. त्याला आपल्याला कव्हर करून ठेवायचे. तर हे छोले छान शिजलेले आहेत, किती सॉफ्ट झालेत मस्त असे. आणि ही पोटली आता काढून घ्यायची आणि ह्यातले जे खडे मसाले आहेत ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे. जास्त मसालेदार नको आहे. थोडेसे स्मॅश करून घेतलेत, मग भाजी छान होती. याची चव भाजीमध्ये उतरते आणि घट्टसरपणा पण येतो. तर आता कढई चढवलेली आपल्याला भाजी बनवायची. तर तेल घालायचे. तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तरी चालेल. तर हे 2 चमचे तेल टाकलेले. त्यामध्ये आता जास्त मसाले नाही घालायचे आपल्याला. जिरे आणि तमालपत्र घालायचे. तर जिरे तडतडले, तमालपत्रही छान परतले. तर कांदा घालायचा. 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले. छान परतून घ्यायचे. कांदा छान परतलेला आहे. त्यामध्ये टोमॅटोची प्युरी बनवून घेतली, 2 टोमॅटोची. तसे बारीक कापून टाकले तरी चालतील. तर टोमॅटोची पेस्ट पण छान परतलेली. आपल्याला मसाले टाकायचे. हे आलं लसूण पेस्ट 1 चमचा परतून घ्यायची आपल्याला.
आलं लसूण पेस्ट परतलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला टाकायची ही आपली तिखट मिरची पावडर आहे 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर पाऊण चमचा, हळद अर्धा चमचा, धनेपूड आणि हा अर्धा चमचा छोले मसाला मिक्स करून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचं मसाले मिक्स होण्यासाठी. आणि आपण जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते टाकायचे. काय कलर आले, मस्त सुवास येतो भाजीचा. तर यामध्ये पाव चमचा मीठ घातले. आपण अगोदर छोले शिजवताना मीठ वापरलेलं आहे, तरी अंदाज बघून वापरायचे मीठ, खारट नको व्हायला. त्यामध्ये आता कसुरी मेथी हातावर प्रेस करून घालायची. थोडीशी गरम केली होती मी, त्यामुळे छान क्रश होती. घालायचं पाणी, हे गरम करून घेतलेलं पाणी. आपल्या क्वांटिटीनुसार बनवायची. ठीक आहे, जास्त पातळ नाही. छान झालेली कन्सिस्टन्सी, जास्त पाणी नाही घालायचं. घट्ट सरच असते छोलेची भाजी, पातळ नाही बनवायची आपल्याला. आणि ह्याला 5 ते 7 मिनिट छान उकळू द्यायचे. तर आता मस्त अशी तयार झाली आपली छोलेची भाजी. बघू शकता एकदम परफेक्ट बनलेली आहे, मस्त सुवास येते. आता आपल्याला भाजीला उतरून घ्यायचे आणि तडका बनवायचा. तर आता भाजी घ्यायची उतरून. तर तडक्यासाठी तूप घालायचं 1 चमचा. तूप छान तापू द्यायचं. त्यामध्ये घालायचं आहे लसूण बारीक कापून घेतलेला आहे. ह्यामध्ये घालायचे हिरवी मिरची 5, आणि हे आल्याचे असे उभे काप बनवून घेतले. भाजीवर कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि हे छान आता परतलेले त्यामध्ये आता घालायचे हिंग. तडका आपला तयार झालेला आहे.
मस्त अशी आपली चमचमीत छोलेची, तर आपली मस्त अशी चमचमीत छोलेची भाजी तयार झालेली. तर आपली ही छोलेची भाजी रेडी झालेली. आता आपल्याला भटुरे बनवायला घ्यायचे. पिठाला जवळजवळ 1 तास झालेला आहे. मस्त भिजलेलं आहे, बघू शकता कशी छान जाळी पडली त्याला. पण चपातीचा जसा उंडा बनवतो तसा त्यापेक्षा अर्धा बनवून घ्यायचा आहे. असं आपल्याला जे छोट्या मोठ्या आकारात बनवायचे असतील त्या हिशोबाने. मी या अगोदर पण गव्हाच्या पिठाचे मस्त असे छान फुगलेले भटुरे आणि छोलेचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. हे सुद्धा भटुरे बराच वेळ तसेच राहतात, छान असे फुगलेले आणि वातट होत नाही. तर आता बनवून घ्यायचे आपल्याला भटुरे. थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता लाटून घ्यायचं आपल्याला भटुरा. त्याला असं उलटं पालटं करत लाटायचं म्हणजे छान फुगतो दोन्ही साईडने. पीठ परफेक्ट मस्त झालेलं आहे. पातळच पीठ असतं जरा. तर आपला भटुरा बनवून तयार आहे. आता तळून घ्यायचे. थोडंसं पीठ टाकून पाहायचे. तेल अगोदरच ठेवलं होतं मी तापण्यासाठी. मस्त तेल तापलेलं आहे. काय मस्त टम्म फुगलेलं आहे, बघू शकता. जबरदस्त. छान खमंग तळून घ्यायचे मस्त, म्हणजे मस्त खुसखुशीत लागतो खाण्यासाठी. मस्तच. तर आपल्याला असेच बनवून घ्यायचे. तर बघू शकता असे मस्त टम्म फुगलेले भटुरे. तर मस्त असे टम्म फुगलेले खुसखुशीत असे भटुरे तयार आहेत. बघू शकता कसे मस्त असे टम्म फुगलेत आणि खूप छान बनलेले आहेत.
मस्त अशी छोल्याची भाजी आणि भटुरे। एकदम झटपट बनलेली आहे आणि एकदम चविष्ट। तर ही छोल्याची भाजी आणि आपले हे टम्म फुगलेले मस्त असे भटुरे। तर हे छोले भटुरे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। बघू शकता मस्त असे भटुरे आपले फुललेले आहेत, छान फुगलेत। एक फोडून दाखवते। क्या बात आहे, मस्त। अशा पद्धतीने एकदा बनवून पहा, एकदम साधी सोपी रेसिपी आहे छोले आणि भटुरे। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि